सो इथे पाणीपुरी करून रेडी आहे। इथला घ्यायला निघाली आहे आणि रस्ता अगदी 5-7 मिनिटाचा आहे, बट आज रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खूप वेळ लागतो आहे आणि थांबावं लागतंय बराच वेळ। तर काम चालू आहे तिथे, जवळजवळ 5 मिनिटं थांबले आणि आता परत सिग्नल लागलाय, हा रेग्युलर सिग्नल आहे। तर परत घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे। तसं मी थोडंसं प्रिपरेशन करून आली आहे, थोडंसं डोक्यात चालू आहे विचार की आज इन्स्टंट पाणीपुरी बनवूया। लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट। अमित पण वाट बघत असेल तिकडे। आईला का उशीर झाला बापरे, इथेच एवढे 10 मिनिटं इथेच गेले आहे, रस्ता फक्त 7 मिनिटाचा। चला बोलते मी तुमच्याशी, सिग्नल चालू होईल। अमितला मी घरी घेऊन आली आहे आणि आता मी तयारीला लागली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला। तर पाणीपुरी मी करणार आहे आणि आज पाणी बनवायला वेळ नाही, तर मी इन्स्टंट पाणी कसं बनवते हे पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि पोटॅटो बॉईल झाला होता तर तो गरम होता, तर अहो म्हणत होते मी तुला हेल्प करतो, तर अशा इझी ट्रिकने त्यांनी मला पोटॅटो सोलून दिले आणि ते पण माझं इंस्टाग्राम फॉलो करतात, तर ते पण रील्स बघतात। म्हणजे त्याच्यातला जो मसाला असतो पाणीपुरीचा तर तो बनवते आधी। त्याच्यात मी टाकला आहे काळा चणा आणि तो उकळून घेतलाय आधीच ऑलरेडी मीठ टाकून। तर आता पाणीपुरीचं पाणी कसं बनवणार आहे, तर फ्रीजमधून मी फ्रोझन येता इथे म्हणजे इंडियन ग्रोसरीमध्ये फ्रोझन ग्रीन चटणी आणि आपली खट्टा मिठा चटणी अशा 2 चटण्या मिळतात, म्हणजे असे पॅक असतात। ते फक्त आपण त्याच्यात म्हणजे वरचा कागद काढून टाकायचा आणि मग नंतर ते पाण्यात मिक्स करायचं। इथे मी 2 बाउल घेतले आहेत, तर तिथे थोडंसं आधीच आईस टाकला आहे आणि तिथे पाणी घेतलं आहे। तर माप दिलेलं असतं तिथे किती तुम्ही कप टाकू शकतात पाणी एका याला। सो हे कॉन्सन्ट्रेट आहे, त्याच्यामुळे आता हे 2 बॉक्स मी काढले आहे, ते तुम्हाला दाखवते इथे। तर एक आहे ग्रीन चटणीचा म्हणजे आपलं तिखट पाणी, तर ते आता ओपन करते। हे बघा, हे तुम्हाला असं एक म्हणजे एक जस्ट वाटीसारखं प्लास्टिकचं कंटेनर आहे, तर त्याच्यात ते फ्रोझन पाणीपुरीचं पाणी आहे कॉन्सन्ट्रेट। तर मी पाणी नव्हतं घेतलं, फक्त आईस टाकला होता बाउलमध्ये। तर आता पुन्हा ते पाणी भरून घेते। हे माझं म्हणजे हे मी बाउल वापरते ते म्हणजे प्रॉपर ते एक आपण म्हणतो ना ते माप आहे, मी असं मोजून वगैरे घेत नाही। त्यांनी 6 कप मोजून घ्यायला लावला आहे, बट मी हे म्हणजे दरवेळेस याच्यातच बनवते। आणि आता मी म्हणजे आता मुलं पण फ्रेश होत आहे, स्कूलमधून आले। सो इव्हिनिंगचे फक्त वाजले आहेत 7 आणि माझं पाणीपुरी करून रेडी आहे। तुम्ही बघू शकतात, छान तिखट पाणी, खट्टा मिठा पाणी, स्टफिंग आणि शेव, तर असं मी छान सजवून ठेवलं आहे। इथे पाणीपुरी करून रेडी आहे, तर झटपट असं इन्स्टंट पाणी बनवलं आहे आणि इथे छान मी इथे 3 वाट्या ठेवल्या आहेत। सो इथे तुम्ही बघू शकता तिखट पाणी, गोड पाणी, शेव आणि सोबत मसाला पण, स्टफिंग म्हणतात, मसाला म्हणतात, तर सगळं असं एकदम भारी झालंय। पण मी ठेवली आहे, तर खूप दिवसांनी आज पाणीपुरीचा बेत झाला आहे आणि खूप खूप मस्त वाटतंय। चला मग आम्ही एन्जॉय करतो, तर कंटिन्यू करूया हा ब्लॉग।